करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या मूळ मूर्तीचं दर्शन आजपासून पूर्ववत सुरू होतंय। संवर्धन प्रक्रियेनंतर भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या सूचनेनुसार संवर्धनानंतर एक दिवस देवीचं दर्शन थांबवण्यात आलं होतं। धाराशिवच्या तुळजाभवानी मंदिरातील गाभारा काढणार असल्याची माहिती ही अफवा असून असा कोणताही निर्णय झाला नसल्याचं जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष कीर्ती किरण पुजार यांनी स्पष्ट केलं आहे। भुसावळ विभागातील भुसावळ बडनेरा खंडामध्ये आज वाहतूक ब्लॉक घेण्यात येतोय, त्यामुळे या मार्गावरील 4 गाड्या रद्द करण्यात आल्या। मावळच्या तळेगाव दाभाडे शहरामध्ये आज पाणीपुरवठा बंद राहणार आहे। शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सोमाटणे जॅकवेलमध्ये आज 14 ऑगस्ट रोजी देखभाल दुरुस्तीचं काम सुरू होतंय, त्यामुळे सकाळी 10 ते रात्री 7 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद असेल। गोंदिया जिल्ह्यातील तब्बल 5844 धान उत्पादक शेतकरी बोनसच्या प्रतीक्षेत आहेत। गोंदिया जिल्ह्यातील 5844 शेतकरी बीम पोर्टलने ब्लॉक केलेल्या बोनसच्या प्रतीक्षेमध्ये आहेत। दरम्यान या शेतकऱ्यांचे सातबारे आणि फेरफार तपासल्यानंतर त्यांच्या खात्यामध्ये पैसे वळवण्यात येतील अशी माहिती गोंदियाचे जिल्हा पणन अधिकारी विवेक इंगळेंनी दिली आहे। गोंदियामध्ये विद्यार्थ्यांसाठी स्टुडंट केबीसी शो आयोजित करण्यात आलेला आहे। स्टार इंटरनॅशनल शाळेच्या शिक्षकांनी कॉम्प्युटरवरती ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना प्रश्न विचारले। जिल्ह्याच्या 80 शाळांमधील 400हून अधिक विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला। गोंदिया जिल्ह्यातील आमगाव शहरातील विद्यार्थी आदर्श विद्यालयाद्वारा पोलीस विभागाच्या संयुक्त विद्यमाने नशामुक्त भारत अभियानांतर्गत रॅली काढण्यात आली। विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी सामान्यतः नागरिकांना सुद्धा याची जाणीव व्हावी याकरता प्रभात फेरीचं आयोजन करण्यात आलं आहे। सांगली महापालिका क्षेत्रामध्ये 15 ऑगस्ट रोजी मटण मांस विक्रीवरती बंदीचे आदेश करण्यात आलेले आहेत। महापालिका आरोग्य विभागाकडून पालिका क्षेत्रात मटण मांस बंदीचा आदेश जारी करण्यात आलेला आहे। दरम्यान महापालिका आयुक्त सत्यम गांधी आणि अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडेंना या संदर्भात काही माहीत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं, त्यामुळे या आदेशावरून प्रशासनाचा सावळा गोंधळ समोर आला आहे। भुसावळ रेल्वे अतिक्रमणधारकांनी वंचित आघाडीने पालिका प्रशासकीय कार्यालयासमोर मंगळवारपासून ठिय्या आंदोलन सुरू केलंय। 7 वर्ष उलटून सुद्धा अतिक्रमण निर्मूलन कारवाईमध्ये विस्थापित झालेल्या लोकांचं पुनर्वसन करण्यात आलेलं नाही, त्यामुळे अतिक्रमणधारकांनी पालिका कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केलंय। वाशिमच्या वीज वितरणच्या मुख्य कार्यालयासमोर 1 मे 2024ला ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला मुख्य अभियंत्यासह 80 कर्मचारी अनुपस्थित होते। या प्रकरणाची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे करून सुद्धा मागील अनेक महिन्यांपासून केवळ चौकशीचा फार सुरू असून दोषींवरती कारवाई करण्याच्या मागणीसाठी आज वाशिमच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रध्वज सन्मान समितीच्या वतीने साखळी उपोषण सुरू करण्यात आले। स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवरती हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत जळगाव महापालिकेवरती आकर्षक तिरंग्याची विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे। 17 मजली महापालिकेच्या इमारतीवरती करण्यात आलेल्या विद्युत रोषणाईमुळे संपूर्ण परिसर उजळून निघालाय। कडच्या 50 बातम्या। प्रवाशांच्या वाढत्या मागणीमुळे पुणे नागपूर दरम्यान रविवारी वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात आली। यानंतर सलग सुट्ट्या असल्यामुळे वंदे भारतला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय। रविवारपर्यंत पुणे ते नागपूर दरम्यान गाडी जी आहे ती 90% फुल झाली। बँकेत टाकलेला चेक वटवण्यासाठी आता 2 ते 3 दिवस वाट पाहावी लागणार नाहीये। रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया 4 ऑक्टोबरपासून चेक क्लिअरिंगची नवी पद्धत सुरू करते, त्यामुळे बँकेमध्ये दिलेला चेक काही तासांमध्येच वटवले जातील। वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील पहिल्या टप्प्यात उभारलेल्या 556 सदनिकांचा ताबा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला देण्यात येतो। यावेळेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री मंगलप्रभात तोडा उपस्थित असतील। उशल रोड प्रकल्पावरील लोकांना फिरण्यासाठीची मोकळी जागा 4 पादचारी भुयारी मार्ग यांचं लोकार्पण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते आज पार पडतंय। वांद्रे या ठिकाणी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या नवीन प्रादेशिक इमारतीमधून हा सोहळा ऑनलाईन पद्धतीने होतो। मुंबई गोवा महामार्गावरून दरवर्षी गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या लाखो गणेश भक्तांची गैरसोयीतून सुटका व्हावी यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बैठक घेतली। या बैठकीमध्ये पवार यांनी तातडीने ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश दिले। यावेळेला त्यांनी कोलाड ते माणगाव दरम्यानच्या सर्व बायपाससाठी 21 कोटी 90 लाख रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय घेतला आहे। नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमांतर्गत महिला प्रवाशांसाठी मंत्रालय वर्ल्ड ट्रेड सेंटर मार्गे अटल सेतू मार्गावरून महिलांकरता विशेष वातानुकूलित बस सेवा सुरू करण्यात आली आहे। ही बस सेवा आजपासून सुरू होत आहे।
सुनावणी दरम्यान बृहन्मुंबई महानगरपालिकेने पक्षीप्रेमींना दिलासा देणारी भूमिका घेतली। आम्ही सकाळी 6 ते सकाळी 8 पर्यंत कबुतरांना काही अटींसह खायला घालण्याची परवानगी देण्यास तयार आहोत असं पालिकानं स्पष्ट केलं होतं। मात्र यावरती न्यायालयानं सुनावलेलं आहे। तुम्ही असे आदेश कसे जारी करू शकता असा सवाल न्यायालयानं उपस्थित केला आहे। आजच्या तरुणाईला मोबाईल आणि आभासी जगापासून दूर ठेवण्यासाठी पारंपरिक खेळांचं प्रोत्साहन महत्त्वाचं आहे असं प्रतिपादन क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलेलं आहे। देशी खेळांना शासकीय स्तरावरती मान्यता देण्यासाठी प्रयत्न केले जातील। प्राथमिक शाळांमध्ये लंगडी, दोरीच्या उड्या, लगोरी यांसारखे खेळ अनिवार्य करण्याबाबत लवकरच निर्णय होईल असं कोकाटे म्हणाले। आता एक बातमी नागपुरातून येते। नागपुरात रील्सच्या नादामध्ये वाहतूक नियम धाब्यावरती बसवत जीव धोक्यात घालणारा स्टंटबाजीचा व्हिडिओ समोर आलेला होता। यानंतर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आणि नागपुरातल्या रामनगर परिसरातील हा व्हिडिओ असल्याचं बोललं जात आहे। क्लासला जाणाऱ्या काही अल्पवयीन मुलांनी बुलेट हेल्मेट न घालता चालवताना दिसत आहेत, तर मागे बसलेला एक जण मोबाईलवर याचं शूटिंग करतोय। या सर्वांचा शोध घेत पोलिसांनी 7,000चा दंड ठोठावला आणि तसंच या मुलांच्या पालकांना बोलवून समज देण्यात आली आहे। आता बघूया उर्वरित वेगवान बातम्या। धाराशिवच्या भूमवाशी तालुक्यामध्ये जोरदार पाऊस कोसळलाय। मुसळधार पावसामुळे चांदणी नदीला पूर आलाय। कांदलगाव, घारगाव, राजुरीसह 4 ते 5 गावांचा संपर्क तुटलाय। महिनाभराच्या खंडानंतर जळगावात पावसाचं पुनरागमन झालेलं आहे, त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांना दिलासा मिळालाय। खात्याच्या अंदाजानुसार 14 ते 17 ऑगस्ट दरम्यान जिल्ह्यामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे। मुंबईतल्या अनेक भागामध्ये मुसळधार पाऊस पडतोय। बोरिवली परिसरात सुद्धा संततधार पाऊस पडतो, त्यामुळे वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे। अनेक दिवसांच्या खंडानंतर मुंबई शहर आणि उपनगरामध्ये पावसाने हजेरी लावली आहे। पहाटेपासूनच मुंबईमध्ये संततधार पाऊस सुरू आहे। कोल्हापुरात सध्या पावसाचा जोर कमी आलाय, मात्र पश्चिम घाटामध्ये सध्या दाट धुक्याची चादर पाहायला मिळते। या ठिकाणी प्रसिद्ध असलेल्या फोंडा घाटात सुद्धा आल्हाददायक वातावरण आहे। मुंबई वेधशाळेने वर्तवलेल्या अंदाजानुसार नाशिक जिल्ह्यामध्ये पुढील 3 दिवस 1 ते 2 ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याचा वारा वेगाने वाहण्याची शक्यता आहे। खबरबात बघूया। धाराशिवच्या भूमवाशी तालुक्यामध्ये जोरदार पाऊस कोसळतोय आणि मुसळधार पावसामुळे चांदणी नदीला आता पूर आलेला आहे। कांदलगाव, घारगाव, राजुरी यासह अन्य 4 ते 5 गावांचा संपर्क तुटलेला आहे। धाराशिवमधली आपण दृश्य बघतो। चांदणी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे। पाण्याची पातळी चांगलीच वाढलेली आहे, त्यामुळे 4 ते 5 गावांचा संपर्क सुद्धा तुटलेला आहे। अनेक रस्ते जे आहेत ते पाण्याखाली गेलेत, त्यामुळे या गावात येण्या जाण्याचा जो मार्ग आहे तो बंद झालाय, त्यामुळे 4 ते 5 गावांचा संपर्क तुटलाय। धाराशिवच्या भूमवाशी या संपूर्ण तालुक्यामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे। या सगळ्या मुसळधार पावसामुळे चांदणी नदी जी आहे तिला मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे। यामध्ये कांदलगाव, घारगाव, राजुरी यासह अन्य 4 ते 5 गावांचा संपर्कही तुटलाय। बालाजी निरफळ आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देतात। बालाजी, काय सध्याची धाराशिवमधली पावसाची परिस्थिती आहे? अमित, एकूण काल रात्री जो आहे तो वाशी, भूम तालुका आणि परंडाचा परिसर जो आहे तो या तालुक्यात जोरदार पाऊस झालेला आहे। भूम तालुका आहे धाराशिव मधला, तो सातत्यानं पाऊस तिथे बरसत आहे आणि भूम तालुक्याच्या परिसरात या अगोदरही काही रस्ते जे आहे ते वाहून गेल्याचे प्रकार घडले होते। मात्र रात्रीचा जो पाऊस झालेला आहे त्यानं जो आहे तो बार्शी परंडा रस्ता जो आहे तो काही काळ बंद झालेला आहे आणि चांदणी नदी जी आहे ती चांदणी नदी दुथडी भरून वाहत आहे। याच्या खाली चांदणी प्रकल्प आहे, तो या अगोदर ओव्हरफ्लो भरून वाहत होता, आता तो या पाण्याने देखील भरण्याची शक्यता जी आहे ती निर्माण झालेली आहे। आम्ही आपल्याला एकूण पाहायला पाहिजे किंवा मे महिन्यात सुरुवातीला मान्सूनपूर्व पाऊस जोरदार पद्धतीने धाराशिव जिल्ह्यात बरसलेला आहे। तसा धाराशिव जिल्हा पर्जन्यमानानं कमी आहे, मात्र ज्या पद्धतीने मे महिन्यात पाऊस बरसला त्यानंतर सातत्यानं 3 महिने धाराशिव जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात पाऊस बरसत आहे। त्यामुळे जिल्ह्यातील प्रकल्प जे आहे ते आता 70% भरलेले आहेत। आता जो पाऊस पडतोय तो प्रकल्प भरून पाणी वाहत आहे, त्यामुळे निश्चितच आता पडणारा पाऊस जो आहे तो शेतकऱ्यांना नुकसान देणार आहे। रात्रीचा जो पाऊस आहे तो भूम आणि परांडा परिसरात पडल्यामुळे याचं पाणी जे आहे ते बार्शी कडल्या भागात गेल्यामुळे बार्शी आणि परांडाकडल्या काही गावाचा जो आहे तो संपर्क तुटलेला आहे। काही ठिकाणी नागरिकांची मागणी होती पूल उंची वाढवा, मात्र ती पुलाची उंची न वाढवल्यामुळे जे आहे ते आता रस्ता बंद असल्याने वाहतुकीसाठी अगदी, त्यामुळे आता प्रशासनाकडून सुद्धा कशा पद्धतीने कामं केली जातात हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद बालाजी या माहितीसाठी।